आणि अयोध्या नगरी रामाच्या स्वागतासाठी सजली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भव्य दिव्य आणि अनोख्या वस्तू अयोध्येत दाखल झालेल्या आहेत। जगातली सर्वात मोठी पणती अगरबत्तीसह असंख्य लोकांनी अयोध्येच्या सोहळ्यासाठी मोठा दानधर्म केलाय। पाहुयात हा रिपोर्ट। एकशे 8 फुटांची अगरबत्ती अयोध्येमध्ये प्रज्वलित झाली। ही अनोखी अगरबत्ती गुजरातच्या बडोद्यामधून पाठवली गेली आहे। 6 महिने तिच्या निर्मितीचं काम सुरू होतं। अगरबत्ती बनवताना विविध प्रकारची जडीबुटी, देशी गाईचं तूप आणि विविध प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचा लेप अगरबत्तीवर लावला गेलाय। जवळपास 5 लाखांचा खर्च निर्मितीसाठी आलाय। एका मोठ्या ट्रकमधून ही अगरबत्ती अयोध्येसाठी रवाना झाली होती। अयोध्येमध्ये पोहोचल्यानंतर तिला प्रज्वलित करण्यात आलं। 25 ते 30 दिवस ही अगरबत्ती चालणार असून अनेक किलोमीटर पर्यंत तिचा सुगंध येऊ शकतो असा दावा करण्यात आलाय। इसके अंदर 376 किलो जो खोपरा नारियल होता है उसका छीन भी डाला हुआ है। 1475 किलो इसके अंदर गिर गाय का गोबर का पाउडर भी है। और आज आनंद मिला आपको, आज यहाँ प्रज्वलित होने जा रही है, सब भक्त आते हैं, दर्शन करते हैं। प्रभु श्री राम को हमने आज अर्पित करके प्रज्वलित किया है, तो बहुत खुशी है, बहुत आनंद है। अलीगडमधून राम मंदिरासाठी 10 फुटांचं भव्य कुलूप पाठवलं गेलंय। 400 किलोचं कुलूप आणि 30 किलो वजनाची या कुलूपाची चावी असून 10 फूट उंच हे कुलूप आहे। मंदिर परिसरामध्ये हे कुलूप ठेवलं जावं या भावनेतून अलीगडच्या अन्नपूर्णा भारती यांनी हे कुलूप अयोध्येला भेट दिलंय। ये ताला जो है अलीगढ़ को के व्यवसाय और उद्योग को एक अंतर्राष्ट्रीय पटल पर पहचान दे, क्योंकि अयोध्या जो है अब एक अंतर्राष्ट्रीय धार्मिक स्थल बन चुका है। तो ऐसे में अलीगढ़ के इस ताला जगत के उद्योग को एक नई पहचान मिले। राम मंदिर बन गया है और हम आगे भी आने वाले समय में और ऐसे ऐसे बड़े ताले बनाने की प्रतीक्षा कर रहे हैं। शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी अयोध्येमध्ये 5000 लिटर तूप पाठवलंय। गिर गाईचं हे तूप असून ते होम हवनासाठी वापरलं जाणार आहे। आपल्याला दिल्ली आणि मुंबईतून काही फोन आले होते। त्यांनी होम हवनासाठी तुपाची गरज असल्याचं सांगितल्यानंतर आपण 5000 लिटर तूप पाठवल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिली। मी माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून, आमच्या भैरवनाथच्या माध्यमातून हा 5000 लिटर तूप, गिर गाईचं तूप लागतं। ते महाराष्ट्रामध्ये तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही। ते गिर गाईचं तूप राजस्थानला उपलब्ध आहे, तर तिथून आम्ही भरून ते बहुतेक आज संध्याकाळी पोहोचेल। प्राणप्रतिष्ठेच्या वेळी अक्षता म्हणून पालघरचा वाडा कोलम तांदूळ रवाना झालाय। अक्षतेच्या स्वरूपात 10 टन वाडा कोलम तांदूळ पालघरमधून पाठवला गेलाय। एका शेतकरी पुत्राच्या कृषी उत्पादन संस्थेनं हे 10 कोटी तांदूळ पाठवले आहेत। मात्र दानाची वाच्यता होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या संस्थेचे नाव मात्र सांगितलं नाही। तिरुपती बालाजी मंदिरातर्फे 1 लाख लाडू अयोध्येला पाठवले जाणार आहेत। तर उज्जैनच्या महाकाल मंदिराकडून 5 लाख लाडू प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू बनवले आहेत। त्यांच्या तयारीची पाहणीचे फोटो त्यांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले। रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी या लाडूंचा प्रसाद म्हणून वाटप केलं जाणार आहे। हैदराबादवरून अयोध्येमध्ये 1265 किलोचा लाडू देखील दाखल झालाय। रामाला भोग म्हणून हा लाडू हैदराबादच्या राम केटरिंग नावाच्या व्यावसायिकांनी बनवलाय। हम लोग संकल्प करा 2000 में हम कैटरिंग स्टार्ट करा। करने के टाइम में हम संकल्प करा, अगर हमारा कैटरिंग अच्छा हो गया, हम बढ़ गया, हमारे फैमिली, हमारे फ्रेंड्स पूरा अच्छे है, तो राम मंदिर जब बनता, जब तक 1 दिन का 1 किलो हिसाब में पूरा खीरा दिन जब बनेगा, जब वो बनेगा, आपने उतना बड़ा लड्डू बना के अयोध्या भेजना बोल के हम संकल्प करा, इसलिए इतना बड़ा लड्डू बना के लाया। नाशिकमध्ये मनसेच्या वतीने 51,000 लाडू बनवले जात आहेत। येत्या सोमवारी राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं नाशिकच्या 31 प्रभागांमध्ये या लाडूंचं वाटप केलं जाईल।
लाडूला असं प्राचीन महत्त्व आहे की जेणेकरून जेव्हा आनंदाचं वातावरण असतं उत्साहाचं वातावरण असतं त्यावेळेस लाडू वाटप केली जातात. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहरामध्ये एक उत्साहाचं जे वातावरण तयार झालेले त्यानिमित्त आम्ही 51,000 लाडू आम्ही इथं वाटप करणार आहोत. छत्तीसगड मधून शबरीच्या आश्रमातून बोरं सुद्धा अयोध्येमध्ये दाखल झाली आहे. ही बोरं राम मंदिर ट्रस्टला दिली जाणार आहेत. रामायणामध्ये शबरीची बोरं रामानं खाल्ली होती आणि त्याचंच प्रतीक म्हणून अयोध्येमध्ये पोहोचलेली ही बोरं चर्चेचा विषय ठरली आहे. माता सबरी जी ने जो प्रभु श्री राम जी को जूठे और मीठे बैर खिलाए थे वो बैर भी साथ में लेकर आए हैं और साथ ही साथ एक ऐसा वृक्ष लेकर आए हैं जो पूरे पृथ्वी में कहीं और दूसरे जगह नहीं मिलेगा. वो विरले है, वो एक ही वृक्ष है. उस वृक्ष के एक छोटे से पौधे लेकर आए हैं जो पौधा प्रभु श्री राम जी के अयोध्या में स्थापित होगा, यहाँ पे लगाया जाएगा. पैठणीचं माहेरघर असलेल्या येवल्यामधून अयोध्येमध्ये होम हवनासाठी 251 किलो गीर गाईचं तूप पाठवलं जाणार आहे. त्याशिवाय सोने चांदीचा जर असलेला रेशमी शेला आणि पितांबर देखील दिलं जाणार आहे. कापसे फाउंडेशनद्वारे दिव्यांग आणि अनाथ कामगारांनी आपल्या हातानं हा शेला आणि पितांबर तयार केलंय. अयोध्येमधल्या राम मंदिरात 2100 किलोंची ही भव्य घंटा बसवली जाणार आहे. आग्र्याच्या जलसेरा शहरामधून ही घंटा मागवली गेली आहे. या घंटेचा आवाज जवळपास 3 किलोमीटर पर्यंत ऐकू येऊ शकतो असं म्हटलं जातं. माहितीनुसार 10 लाखांच्या आसपास यासाठी खर्च आलाय. 50 कारागिरांनी 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही घंटा तयार केली आहे. अयोध्येमध्ये 308 फुटांचा जगातील सगळ्यात मोठा दिवा देखील आणण्यात आलाय. या दिव्याला प्रज्वलित करण्याकरता 125 किलो कापसाचा वापर करण्यात येईल आणि तब्बल 12,000 लिटर तेल यासाठी लागणार आहे. दिव्याला दशरथ दीपक असं नाव देण्यात आलंय. परमहंस आचार्य महाराज यांच्यातर्फे हा दिवा देण्यात आल्याची माहिती आहे. हैदराबादच्या एका 64 वर्षीय व्यक्तीने रामासाठी सोन्याचे बूट दान केले. यासाठी त्यांना 65 लाखांचा खर्च आलेला आहे. श्रीनिवास शास्त्री असे या रामभक्ताचं नाव आहे. याआधी राम मंदिराच्या निर्माणासाठी त्यांनी 5 चांदीच्या विटा सुद्धा भेट दिल्या होत्या. राम मंदिरासाठी गुजरातमधून 500 किलोचा नगारा सुद्धा अयोध्येमध्ये दाखल झालाय. गुजरातमधल्या बडगर समाजाकडून ही भेट देण्यात आली आहे. या नगाऱ्याला सोन्याची चकाकी देण्यात आली आहे. राम मंदिरात आरतीसाठी तो वाजवण्यात येईल अशी माहिती आहे. सीतेसाठी सुरतच्या एका व्यापाऱ्यानं अनोखी साडी अयोध्येला भेट दिली आहे. या साडीवर अयोध्येमधली मंदिरं आणि देवांची चित्र साकारण्यात आली आहेत.